हालेलुया. प्रभू उठला आहे. हालेलुया. एकच करू पुकार, करजू जय जयकार. उठला तारणहार, हर्षा नाही पार. भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभू की जय. भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभू की जय. होय, एकच करू पुकार, गरजू जय जयकार. उठला तारणहार. होय, तारणहार उठलेला आहे. तो आता सगळीकडे दर्शन देत फिरत आहे. आत्तापर्यंत 3 दर्शनांवरती आपण चिंतन केलेलं आहे. आज 4थं चिंतन, 4थं दर्शन आणि 11 प्रेषितांना त्याने दिलेलं दर्शन. काय पार्श्वभूमी आहे? अम्माऊसच्या वाटेवरील शिष्य परत येतात. 11 प्रेषितांना सांगतात वाटेत त्या घटना काय नक्की घडल्या, भाकर मोडताना आपण त्याला कसं ओळखलं हे त्यांनी सविस्तरपणे त्यांना समजून सांगितलं. ही झाली सुवार्ता. परंतु प्रभू फक्त सुवार्ता घोषवून थांबत नाही. प्रभू साक्षात स्वतः आपल्या लोकांमध्ये येऊन त्यांच्यात कार्य करू लागतो. हे सर्व बोलत असतानाच, ते भोजनास बसलेले असतानाच प्रभू त्या ठिकाणी अवतरतो. त्याला पाहून सगळ्यांना भीती वाटते आणि मग ते मनातल्या मनात तर्कवितर्क करू लागतात. प्रभू त्यांच्या मनातले विचार ओळखतो आणि आपले हातपाय त्यांना दाखवतो. असे हातपाय भूताना नसतात. आणि मग त्यांनी भाजलेल्या माशाचा एक तुकडा प्रभूने खाल्ला असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. हा संपूर्ण प्रसंग काय सांगतो? हे लूकचं शुभवर्तमान आहे. लूकचं शुभवर्तमान हे परराष्ट्रीयांसाठी लिहिण्यात आलेलं शुभवर्तमान आहे. आणि त्या शुभवर्तमानानुसार, त्या परराष्ट्रीयांच्या समजुतीनुसार एखादा पवित्र माणूस जर मरण पावला तर तो देवाच्या सोबत जाऊन राहतो. ह्या जगाशी असलेला त्याचा संबंध पूर्णपणे तुटून जातो. त्यामुळे परराष्ट्रीयांना कदाचित असं वाटण्याची शक्यता आहे, जर येशू मरणातून उठून पुनरुत्थित झालेला असेल तर तो स्वर्गात जाऊन बसलेला आहे, जगाशी त्याचा संबंध तुटलेला आहे. परंतु येशू मात्र इथे दाखवून देत आहे की जरी मी पुनरुत्थित झालो तरी देखील जगाशी असलेला माझा संबंध तुटलेला नाही. भाजलेल्या माशाचा तुकडा खाणं आणि आपले हातपाय जे विंधिले गेले होते ते दाखवणं हे त्याचंच प्रतीक आहे. की जसे माझे हे हातपाय विंधिले गेलेले आहे, त्यावरून मीच तो आहे ह्याविषयी तुमच्या मनात शंका नसावी. परंतु मीच तो असूनही तो मी नव्हेच, वेगळाच आहे, नवीन आहे, हेही त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला. भाजलेल्या माशाचा तुकडा खाणं ही येशूची शारीरिक भूक नव्हती, परंतु प्रेषितांच्या मनातील गोंधळ दूर करण्यासाठी वापरलेली ती सुंदर अशी युक्ती होती की जरी मी पुनरुत्थित झालेलो असलो तरी मी तुमच्यामध्येच आहे, तुमच्या बरोबर आहे, मात्र एका वेगळ्या पातळीवरती मी आता जीवन जगत आहे. त्या पातळीवरती मला खाण्यापिण्याची आवश्यकता नाही आहे. त्या पातळीवरती फक्त मला तुमच्यामध्ये राहण्याची गरज आहे. मी पुनरुत्थित आहे ह्याची सातत्याने तुम्ही जाणीव ठेवणं गरजेचं आहे. हे सांगितल्यानंतर तो त्यांना प्रेषित कार्यावरती पाठवतो की येरुशलेमेपासून सुरुवात करून संपूर्ण जगात माझी सुवार्ता पसरवा. त्यापूर्वी मोशे, संदेष्टे, स्तोत्रसंहिता ह्यामधील शब्दांचं त्यांनी स्पष्टीकरण केलं. प्रभूची दिव्य उपस्थिती काय करत असते? प्रभू शब्दाचं स्पष्टीकरण देत असते. आणि तेवढंच नाही तर ते स्पष्टीकरण मिळाल्यानंतर माणूस 4 भिंतीच्या आड लपून बसू शकत नाही. तो 10 दिशांना जाऊन प्रभूची सुवार्ता पसरवित असतो. जेरुसलेमेपासून सुरुवात करायला सांगितलेली आहे, कारण परराष्ट्रीयांना जाणीव असली पाहिजे की जेरुसलेम हे सुवार्तेचं पहिलं केंद्र आहे. जिथे जिथे सुवार्ता घोषित केली जाते तिथे जेरुसलेम निर्माण होत असतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुवार्ता कुठे सांगितली गेलेली आहे?
कशी सांगितली गेलेली आहे, ते जेरुसलेम कोणतं आहे. माझ्या बाप्तिस्म्याचं देऊळ हे माझं जेरुसलेम आहे. वारंवार मला त्या जेरुसलेमकडे गेलं पाहिजे, तिथून प्रेरणा घेतली पाहिजे आणि जगात सुवार्ता पसरविली पाहिजे. आणि ती सुवार्ता कोणती? हालेलुया, प्रभू उठला आहे, हालेलुया.